बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सरकार मधलं कसे बाळासाहेब आंबेडकरांची निशाणी बाबासाहेबांच्या नातूची निशाणी संविधान वाचवण्याची निशाणी संतोष भाऊची निशाणी जय संविधान मतदारसंघातून माझे धीर कुमार संतोष खंडू इंगळे हे उभे आहेत आणि यांना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांनी नक्की जिंकून येतील. त्यांना मी हार्दिक शुभेच्छा. संतोष भाऊ इंगळेच आपल्याला यावेळेस आमदार म्हणून का पाहिजे? संतोष भाऊ कारण ज्या जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. उदाहरणामध्ये इथे पाण्याचा प्रश्न आहे, त्यानंतर शिक्षणाचा प्रश्न आहे, आणखी जी बेरोजगारी जे आता कर्जामधले जे होतकरू तरुण जे पुण्याला जाऊन स्थलांतर होतात त्यांना जर इथं जर चांगल्या प्रकारे जर नोकऱ्या मिळाल्या तर ते इथंच आपलं कुटुंब स्थायिक करतील. परंतु त्यांना इथं व्यवस्था नसल्यामुळे ते काय करतात, इथलं आपलं अस्तित्व सोडून ते काय करतात पुण्यामध्ये स्थलांतरित होतात. मग त्या आता जे आपले
संतोष भाऊ इंगळे आहेत ना, त्यांच्याकडे आम्ही अशी अपेक्षा करतो की त्यांनी आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे. उमेदवार संतोष खंडुरे यांची शुभासना आहे. ओबीसीकडे कोणी नाहीये. ओबीसीचे नेते आहेत ते कुठं आहेत? महायुतीमध्ये आहेत. ते कुठं आहेत? महाविकास आघाडीमध्ये आहेत. पण स्वाभिमानी गावात आपल्या गावच्या लोकांना काय झालंय, म्हणजे काय प्रॉब्लेम काय. तर काल आम्ही थोडं त्याच्यावर विचार केलो की त्यांचे जर का प्रॉब्लेम्स असतील त्यांना परत भेटूया, आपण बोलूया की बाबा प्रॉब्लेम काय. कारण का की मी कर्जा ह्या गावचा प्रतिनिधित्व करत नाहीये, मी 160 गावचं प्रतिनिधित्व करतोय. तर मला 160 गावामध्ये पोहोचायचं आहे. मी फॉर्म भरण्याच्या मुलाखतीच्या अगोदर तुम्हाला भेटलो सर्वांना की मी मुलाखत देणार आहे. जर करता मला उमेदवारी मिळाली तर मी अक्कलकोट तालुक्याचा फॉर्म भरेन. त्याच्यानंतर मुलाखत झाली, त्याच्यानंतर आपल्याला उमेदवारी डिक्लेअर झाली. डिक्लेअर झाल्याच्या नंतर पण मी तुमची मीटिंग घेतलो आणि बोललो की आपल्याला आता उमेदवारी मिळालेली आहे. प्रतिष्ठित मंडळी आणि सर्व बंधू भगिनी आणि माझे संतोष कुमारजी इंगळे आज उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर बरंच आहे. त्यांचं विद्यार्थी जीवन माझ्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मराठी कर्जा या ठिकाणी झालेलं आहे. इयत्ता 7वीपर्यंत शिक्षण त्यांचं माझ्या शाळेत झालेलं. शिक्षण शिकत असताना काही वैयक्तिक गोष्टी सांगत असताना ते माझ्याकडे यायचे. बाई हे असं असं झालं बघा, हे तसं झालं बघा, हां ठीक आहे म्हणलं, आपण आगे कदम कदम बढाये जा असं मी त्यांना सल्ला द्यायची. तर त्यांची चिकाटी जिद्द ही लहानपणापासून मला त्यांच्या ह्याच्यामध्ये दिसून यायची. त्यांना मी काही वेळेस मार्गदर्शनही करायचे. विद्यार्थी जीवनामध्ये ते आमच्याकडे यायचे, सल्ला घ्यायचे. प्रत्येक वेळी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. शिक्षण घेत असताना त्यांची पायरी मुंबई या ठिकाणी गेली. आतून त्यांची उंच भरारी ही गगनाला भिडली. तर पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची प्रगती झाली आणि उद्योगपती पण ते झाले. त्याच्यानंतर त्यांना आपल्या इलेक्शनमध्ये उभं राहावं, निवडून यावं आणि आपल्या तालुक्याची प्रगती करावी, गावची प्रगती करावी असा त्यांचा ध्येय आहे. त्या ध्येयांच्या पाठीमागे आपण लागूया, त्यांना साथ देऊया आणि उज्ज्वल मताने त्यांना आपण निवडून देऊया हीच मी सगळ्यांना विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भीम. आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी त्यांच्याकडे नोकरी 2016ला जॉईन केली तेव्हा माझी इतकी कठीण परिस्थिती होती की त्या टायमाला त्यांनी मला माझ्या वडिलांसारखं त्यांनी मला हातभार लावून माझं त्यांनी कुटुंबाला सांभाळून आज मी त्यांचा ड्रायव्हर म्हणून मुंबईमध्ये काम करत नाही तर त्यांच्यासोबत त्यांचे कामगार त्यांची जी काही वर्ग टीम असेल त्यांची पार्टनर असतील तर त्यांचा पुतण्या त्यांच्या घरचा एक सदस्य आहे असं ते संबोधित करतात. आणि मी हे सांगतो की माझ्यासारखा मुलगा त्यांच्याकडे जे कामाला आलाय सोन्याचे दिवस येतील. आणि मी भविष्यात सांगतो तुमच्या सर्व साक्षीने की अक्कलकोट तालुक्याचा आमदार जेव्हा संतोष इंगळे म्हणून विधानसभेत जातील तेव्हा आपल्या सर्वसामान्य महिलांचा मुलांचा आरोग्याचा सर्व प्रश्न घेऊन विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडतील असं मी. आणि आपण देव बघितलं पण देव प्रत्यक्षात दिसला नाही पण देव त्यांच्यात दिसला हे मी स्वतः बघितलंय. हे मला अभिमान वाटतो. आणि माझा परिवार आणि माझं पूर्ण जे परिवार आहे त्यांच्या म्हणजे त्यांच्या ज्या कर्तृत्वावरती मी जे काम करतो आज 30,000 पगार घेतो तर सामान्य माणूसच्या घरातला एक व्यक्ती जरा ड्रायव्हर म्हणून त्यांच्याकडे काम करतो 30,000 पगार घेतो तर भविष्यात त्यांनी जरा सत्तेत आले आणि आमदार झाले तर आपल्या गावचा विकास आणि आपल्या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जे मी 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. 3 महिन्यापासून फर्स्ट डे माझी जी मुलाखत होती श्रद्धेय बाळासाहेबांकडे प्रकाश आंबेडकरांकडे त्याच दिवशी मी डिक्लेअर केलं होतं की जर करता मी राजकारणात आलो तर मी विकासाचे मुद्दे त्याच विषयावरती बोलेन. माझा प्रचार
माझी कॅम्पेन देखील त्याच मुद्द्यावरती असेल. गेले महिनाभर आम्ही तोच मुद्दा उचलून धरतो की अक्कलकोट तालुक्यामधली बेरोजगारी हा फार कळीचा मुद्दा आहे. अक्कलकोट तालुक्यामधून 1.5 लाख तरुण आज पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर ह्या शेतीकडे वळलेले आहेत. तर गेले महिनाभर मी तालुक्यामध्ये फिरतो. अक्कलकोट तालुका हा सिनियर सिटीचा तालुका झालेला आहे. गावामध्ये दुपारच्या वेळेस जर फिरलं तर कोणीच नसतं. हा फार वेदना देणारा प्रकार आहे. अक्कलकोट तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न होता. मान्यवरांनी पाणी घेऊन आलेले आहेत. बऱ्यापैकी इथं पूर्ण धरणामध्ये पाणी आलेलं आहे. पण पुढचं जो मॅनेजमेंट आहे पाण्याचा तो गावी पोचलेलं नाही आहे. अक्कलकोट शहरामध्ये आज देखील 10 दिवसाला एकदा पाणी भेटतं. ही शोकांतिका आहे. हा फक्त मला असं समजतं आहे की हा प्रश्न फक्त मॅनेजमेंटचा आहे. ज्यावेळेस मी आमदार म्हणून निवडून येईन सर्वप्रथम ह्या फर्स्ट प्रायोरिटीवरती ह्या गोष्टीचा विचार करून ह्यावरती काम करेन.